थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। सर्व माजी नगरसेवक त्यासोबतच मनसेचे आणि ठाकरेंचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते स्मृतीस्थळावरती जमायला सुरुवात झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आज 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन दोन्ही बंधू युतीची घोषणा करणार आहेत आणि सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर सर्व माजी नगरसेवकांना निवडणूक लढायची आहे, पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढायची आहे। सर्वच जण या दिवसाची वाट पाहत होते। अखेर आज तो दिवस आलाय। अगोदर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन, नंतर पत्रकार परिषद, कसं पाहताय? वरळी डोममध्ये झालेली सुरुवात आणि त्याचाच क्लायमॅक्स युतीमध्ये बदललेला आहे। अतिशय चांगल्या तऱ्हेनं वाटतंय। मराठी माणसांची जी इच्छा होती, मूळ मुंबईकरांची जी इच्छा होती आणि मुंबईकर सर्व नागरिकांच्या ज्या इच्छा होत्या त्या इच्छा आकांक्षेला आज खऱ्या अर्थाने चांगलं स्वरूप आलेलं आहे। आज दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत आणि युती आज डिक्लेअर होते आहे आणि या युतीचं नक्कीच मुंबईमधला मराठी माणूस तर स्वागत करेलच, परंतु इतर लोक देखील स्वागत करतील। कारण ह्या BJP नावाच्या जो काही भस्मासूर आहे त्याला जर गाडायचं असेल तर ह्या युतीची गरज आहे। मोठ्या प्रमाणात टीका भाजप शिंदेच्या शिवसेनेकडून केली जाते। ते म्हणतात की अस्तित्व दोन्ही ठाकरेंचं संपलंय म्हणून ते दोन्ही एकत्रित येत आहे। असं काही नाही आहे। एक लक्षात ठेवा, कोणाचं अस्तित्व कधी संपत नसतं। त्याच्यामुळे कोणी अस्तित्व संपण्याच्या गोष्टी करू नये। जोपर्यंत मुंबईमध्ये महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक जोपर्यंत जागेवर आहे तोपर्यंत ठाकरेंचं अस्तित्व कोणी संपू शकत नाही। मनसैनिक देखील आपल्यासोबत आहेत। अनेक दिवसांपासून, केवळ 6-7 महिन्यांपासून केवळ चर्चा होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील। त्यानंतर बैठका झाल्या, भेटीगाठी झाल्या, कार्यक्रम झाले आणि त्यानंतर अखेर आज तो दिवस आला आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती दोन्ही बंधू एकत्रित दिसणार आहे। कसं आहे, 5 तारखेच्या डोममध्येच त्या डोमलाच ती चर्चा झाली आणि त्याला म्हणजे एक शिक्कामोर्तबच झालं की आम्ही दोघं एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी। मग ही फक्त चर्चा होती, आता सीट वाटप आहे हे होत राहतं, त्याच्यात वेळ जातो म्हणून ते थोडा वेळ गेलेला आहे आणि आज तो शेवटचा दिवस आलेला आहे अखेर की आज दोघं भाऊ मिळून युती डिक्लेअर करत आहेत। बघितलं तर तुम्ही मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी जे केलेलं आहे ते आज कोणी विसरू शकत नाही। ते दैवतच आहे, मुंबई महाराष्ट्राचं दैवतच आहे, मराठी माणसाचं दैवत आहे बाळासाहेब ठाकरे। पण काल तुम्ही बघितलं ते रिक्षावाले एक बोलत होते की ठाकरेंनी पूर्ण मराठी माणसाला बाहेर काढलं। अरे तू रिक्षावाला मोठा कसा झाला? तू मराठी माणूस होता ना, तू बाळासाहेबांमुळेच मोठा झालायस, हे विसरू नको। कारण की जे घडतंय आज राजकारण ते फक्त खान महापौर बनणार, आमच्याकडे हिंदुत्व आहे, खरं हिंदुत्व आमच्याकडे, ह्याच्यावरतीच करतात तुम्ही। पण मराठी माणूस जो मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने त्याला मान जो मिळाला आहे तो माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे मिळालेला आहे आणि मग त्याच्यावरती कळस आज उद्धवजी ठाकरे करत आहेत आणि आमचे राजसाहेब ठाकरे करत आहेत। पण केवळ दोन्ही बंधूंनी एकत्रित येऊन होणार नाही। महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, अवघे 20-25 दिवस राहिलेत। रणनीती कशा स्वरूपात असेल? कारण की दोन्ही बंधू आल्यानंतर त्यांनी घोषणा तर केली, पण ग्राउंडवरती तुम्हाला तुमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना लढायचं। ग्राउंडवरती आम्ही लढतोच आहेत। दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेना मनसे जे शिवसैनिक आहेत आणि महाराष्ट्र सैनिक आहेत हे दोघंही एकत्र आलेले आहेत। आणि असं नाही, इतक्या वर्षाची या दोघांची महाराष्ट्र सैनिकांची आणि ज्येष्ठ सैनिकांची इच्छा होती की दोघं भाऊ एकत्र यावे, ती आज पूर्ण होते। म्हणून बोलतात बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं आहे। आणि ग्राउंडची रिॲलिटी ही खरी अशी आहे, मुंबईमध्ये काहीही केलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंचंच वर्चस्व राहणार आणि मुंबई ही मराठी माणसाची राहणार हे भाजपला दाखवून देतील। बघा तुम्ही एकीकडून महायुतीकडून तुमच्यावरती टीका होते, मनसेवरती आणि विशेष करून शिवसेनेवरती, परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीमधले देखील मित्रपक्षांचं आव्हान असणार आहे। काँग्रेससोबत यायला तयार नाही, राष्ट्रवादीसोबत अजून देखील जागावाटपाची चर्चा सुरू आहे। मग हे आव्हान कशा पद्धतीनं पेलणार आहात? कसं आहे की आता 2 भाऊ एकत्र आलेत, तर हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे, ऐतिहासिक असा क्षण आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये संपूर्ण मुंबईकर, मुंबईचा मराठी माणूस असेल, मुंबईला मानणारा मराठी माणूस किंवा अमराठी माणूस असेल, तो या युतीच्या मागे ठामपणे उभा राहील आणि निश्चित खात्री आहे की आव्हान आम्ही सहज पेलू आणि जास्तीत जास्त जागा ह्या युतीच्या निवडून येतील। आमच्या प्रश्न होता की महायुतीचं आव्हान आहेच, पण महाविकास आघाडीमध्ये देखील मित्रपक्ष विरोधात असणार आहे। असू देत ना, पण ते पुढची गोष्ट झाली ना। ते त्यांना स्वतंत्र लढायचं आहे। आतापर्यंत प्रयत्न झाले की त्यांनी एकत्र यावं म्हणून, प्रत्येकाच्या पक्षाचा आपापला निर्णय असतो। आज 2 भाऊ एकत्र आले, तो महत्त्वाचा क्षण आहे आणि आपण आनंदाने तो साजरा करणं गरजेचं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते स्मृतीस्थळावरती आपल्यावरती आल्याचं पाहायला मिळतं आहे। आम्ही आव्हान नक्की पेलू, दोन्ही बंधू एकत्रित आलेत, आज आनंदाचा क्षण आहे, असे सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.